तिथल्या रयतेचा स्वराज्य उभा करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या कालखंडामध्ये स्वतःचं राज्य स्वतः उभा करून स्वतःचा राज्याभिषेक निर्माण करून घेणारा शेवटचा राजा जर या जगाच्या पाठीवरती कोण असेल ते राजा यशवंतराव होळकर आहेत हे सुद्धा समजून घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो। खरं तर आपल्या सर्वांना कल्पना पाहिजे की त्या काळामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इंदौरचं माहेश्वरीचं आणि माळवा प्रांताचं राज्य पाहत असताना आणि इंदौर आणि त्या माहेश्वरीच्या भागामध्ये प्रचंड जंगलाचा भाग आहे आणि जंगलाचा भाग असल्या कारणामुळं त्या काळामध्ये प्रचंड चोऱ्या व्हायच्या, प्रचंड लुटारू असायचे, प्रचंड दरोडे व्हायचे आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायचा, येणाऱ्या पर्यटकांना त्रास व्हायचा आणि पर्यटकांना त्रास होत असतानाची बातमी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या कानावरती पडली आणि ही बातमी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या कानावरती पडल्याच्या नंतर मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी लगेचच त्या ठिकाणी दरबार भरवला आणि दरबार भरवल्याच्या नंतर जे काही लोक चोरी करतायत, जे काही लोक लूट करण्याचं काम करतायत, जी लोक दरोडे टाकण्याचं काम करतायत त्या लोकांना भर दरबारामध्ये माता अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलंय की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक पर्यटक येत आहेत, ते पर्यटक आपलं राज्य पाहण्यासाठी येत आहेत आणि येणाऱ्या पर्यटकाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, त्यामुळे ही लूट थांबली पाहिजे, हे दरोडे थांबले पाहिजेत। म्हणून त्या काळामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भिलाडी नावाची एक योजना आणली, ज्या भिलाडी नावाच्या योजनेच्या माध्यमातून जी लोक लूट करत होती, जे लोक चोरी करत होती, जे लोक दरोडे टाकत होती ते लोक दरोडे थांबण्याचं काम झालं आणि या लोकांनी येणाऱ्या पर्यटकांना संरक्षण देण्याचं काम केलं मित्रांनो। खरं तर सर आनंद फंदी नावाचे एक जगातील प्रचंड गाजलेले कवी आहेत आणि आनंद फंदी नावाचे कवी एके दिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भेटण्यासाठी निघालेत आणि मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना भेटण्यासाठी जात असताना चुकून त्यांची वाट चुकली गेली आणि वाट चुकल्याच्या नंतर 10-12 वर्षाच्या 10-12 दरोडेखोरांनी त्या आनंद फंदी नावाच्या कवीला अडवलं आणि त्या कवीला अडवल्याच्या नंतर त्या 10-12 दरोडेखोरांनी त्या कवीजवळ असलेले सर्व पैसे, सर्व काही संपत्ती, सर्व काही सोनं नाणं होतं ते लुटून घेतलं आणि लुटून घेतल्याच्या नंतर त्यातल्याच एकानं आनंद कवीला एक प्रश्न केला की तू कुठून आलाय, तुझं नाव काय आणि तुला कुठं जायचंय। त्यावेळेस ते आनंद कवी म्हणाले की मी पुण्याच्या भागामधून आलोय आणि पुण्याच्या भागामधून मला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भेटायचंय। अहो फक्त आनंद कवीनी राजमाता हा शब्द तोंडातून उच्चारला आणि त्याच वेळेस त्या 10-12 दरोडेखोरांनी जे काही त्या आनंद कवीचे पैसे घेतले होते, सोनं नाणं घेतलं होतं ते परत तर केलंच, परंतु त्या आनंद फंदी नावाच्या कवीला मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसमोर सोडण्याचं काम त्या दरोडेखोरांनी केलं। म्हणजे विचार करा, आपण म्हणत असतो की एखादा माणूस चोरी करत असताना कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, एखादा माणूस दरोडे टाकत असताना कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, परंतु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार कसे असावेत की त्या दरोडेखोरांनी सर्व संपत्ती घेतलेली परत तर केले, परंतु त्या कवीला माता अहिल्यादेवी होळकरांपर्यंत सोडण्याचं काम केलंय। हे मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार आहे आणि या विचाराच्या माध्यमातून या मानव जातीला उभा करण्याचं काम मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केले। आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की या होळकरांचा इतिहास नेमका समोर कसा आला। तर मित्रांनो, गुंथर सोनटायमर नावाचे एक जर्मन अभ्यासक आहेत, गुंथर सोनटायमर नावाचे एक जर्मन अभ्यासक आहेत, जर्मन संशोधक आहेत। त्या जर्मन संशोधकाला वाटतं की आपण भारतामध्ये जावं, भारतातल्या लोककलेचा, भारतातल्या लोकजीवनाचा
भारतातल्या अर्थशास्त्राचा, भारतातल्या धर्मशास्त्राचा अभ्यास करावा म्हणून ते गुंथर सोनथायमर नावाचे संशोधक अमेरिकेमध्ये जात आहेत आणि अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर भारताचेच अभ्यासक असलेल्या डी कोसंबी नावाच्या अभ्यासकाला भेटतायत आणि डी कोसंबी साहेबांना सांगतायत की डी कोसंबी साहेब, अहो मला भारतामध्ये जायचंय आणि भारतामध्ये गेल्याच्या नंतर मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, भारतातल्या लोककलेचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, भारतातल्या लोकजीवनाचा अभ्यास करायचा आहे, तिथल्या लोकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तिथल्या लोकधर्माचा अभ्यास करायचा आहे, मला तिथल्या धर्मशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस ते डी कोसंबी नावाचे साहेब त्या ठिकाणी गुंथर सोनथायमर नावाच्या जर्मन अभ्यासकाला सांगतायत जर तुला भारतामध्ये जायचं असेल तर भारतामध्ये गेल्याच्या नंतर तू कुठेही गेला, भारतामध्ये गेल्याच्या नंतर दुसरीकडे कुठेही गेला नाही तरी चालेल, परंतु भारतातल्या महाराष्ट्रामध्ये धनगर नावाचा एक समाज आहे आणि त्या धनगर समाजामध्ये गेल्याच्या नंतर तू त्या समाजामध्ये वावरल्याच्या नंतर तुला त्या भारताच्या लोकजीवनाचा, लोककलेचा, लोकधर्माचा, धर्मशास्त्राचा, तिथल्या अर्थशास्त्राचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट ज्यावेळेस डी कोसंबी साहेबांनी गुंथर सोनथायमर नावाच्या साहेबाला सांगितली त्यावेळेस ते जर्मन अभ्यासक असलेले गुंथर सोनथायमर नावाचे साहेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्याच्या नंतर जेजुरीच्या खंडेरायाचं आणि पन्हेरीच्या विठुरायाचं दर्शन घेतले, माता जगदंबेला नतमस्तक झालेत आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो काही धनगर समाज आहे त्या धनगर समाजासोबत वावरण्याचं काम ते गुंथर सोनथायमर नावाचे साहेब करतायत. धनगराची काठी हातामध्ये घेतले, धनगराची घोंगडी खांद्यावरती घेतले, धनगराची जी काही कुऱ्हाड आहे ते हातामध्ये घेऊन ते जे काही गुंथर सोनथायमर नावाचे साहेब आहेत ते धनगर समाजासोबत वावरत असताना धनगर समाजाच्या मेंढ्या चालण्याचं काम रानावनामध्ये जाऊन करतायत आणि धनगर समाजाचा इतिहास जाणून घेण्याचं काम एक जर्मन अभ्यासक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन करतायत. अहो हा जो काही धनगर समाज आहे हा धनगर समाज भोळा बाबडा आहे, धनगर समाज प्रचंड दयावान समाज आहे, धनगर समाज हा प्रचंड प्रेमाळू समाज आहे आणि धनगर समाजाला वाटलं की अहो जर्मनचा एक अभ्यासक आहे जो जर्मनीतून आलाय, जो आपल्यामध्ये वावरतोय, जो आपल्यासोबत खातोय, जो आपल्यासोबत पितोय, आपल्यासोबत जी काही चटणी भाकर आहे ती चटणी भाकर खाऊन रानावनामध्ये डोंगर दऱ्यामध्ये आपल्यासोबत फिरतोय आणि आपण ज्या काही ओव्या म्हणतोय त्या ओव्या लिहून घेण्याचं काम तो गुंथर सोनथायमर नावाचा जर्मन अभ्यासक करतोय. म्हणून धनगर समाजातली माणसं सुद्धा बोलायला लागली आणि धनगर समाजातली माणसं बोलत असताना धनगर समाजाचा खरा इतिहास समोर यायला लागला आणि जे काही गुंथर सोनथायमर नावाचे जर्मन अभ्यासक आहेत ते जर्मन अभ्यासक असलेल्या गुंथर सोनथायमर साहेबांनी आपल्या आयुष्यातली तब्बल 12 वर्षे या धनगर समाजामध्ये घातली आणि या 12 वर्षामध्ये गुंथर सोनथायमर नावाच्या त्या जर्मन अभ्यासकांनी मित्रांनो 3 पुस्तकं लिहिली. ती 3 पुस्तकं जगातल्या 13 भाषेमध्ये प्रकाशित झाली आणि धनगर समाजाचा खरा इतिहास समोर आला. मग त्यावेळेस आपल्या लोकांना समजायला लागलं की नेमका मल्हारराव होळकर कोण आहेत, त्यावेळेस लोकांना समजायला लागलं यशवंतराव होळकर कोण आहेत, त्यावेळेस लोकांना कळायला लागलं माता अहिल्यादेवी होळकर कोण आहे, त्यावेळेस लोकांना कळायला लागलं की माता भीमाबाई होळकर कोण आहे आणि धनगर समाजाचा इतिहास समोर आला. मग एखाद्या जर्मन अभ्यासकाला वाटतंय की आपण धनगर समाजाचा इतिहास जाणून घ्यावा आणि धनगर समाजाचा इतिहास जगासमोर मांडावा. मग मला नेहमी आणि सातत्यानं प्रश्न पडतो की ज्या धनगर समाजामध्ये तुमचा माझा जन्म झालाय, ज्या मातेने फक्त या समाजासाठी नाही तर अखंड मानव जातीसाठी काम केलंय त्या माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास तुम्हाला आम्हाला का बरं जाणून घ्यावा वाटत नाही? का बरं तुमच्या माझ्या माता अहिल्यादेवी होळकरांच्या शौर्याचा, धैर्याचा, पराक्रमाचा, स्वाभिमानाचा इतिहास तुम्हाला आम्हाला जगाला आडून ओढून सांगावा वाटत नाही? निश्चितपणानं तो सांगण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो केलं पाहिजे. अहो हा धनगर समाज जो काही या देशामध्ये राहतोय, या जगामध्ये धनगर समाज राहतोय, परंतु हा या देशातला जो काही धनगर समाज आहे या धनगर समाजाचा प्रचंड मोठा इतिहास आहे, जो इतिहास तुम्हाला आम्हाला कदापि माहिती नसेल. आपला इतिहास मित्रांनो फक्त 1, 2, 3 वर्षाचा नाही तर आपला इतिहास तब्बल 1900 वर्षाचा इतिहास
या धनगर समाजाला लाभलाय. और 19 वर्षे या धनगर समाजाने या देशावरती राज्य केले आणि 19 वर्षे या समाजाने या देशावरती राज्य केलेलं असताना सुद्धा त्यांनी किती लोककल्याणाचं काम केलं असावं, किती लोकांना वाचवण्याचं काम केलं असावं, इथल्या या देशातल्या किती शेतकऱ्यांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे, इथल्या कामगारांचे प्रश्न सोडवले असावेत. परंतु हा इतिहास आपल्याला सांगितला गेला नाही मित्रांनो. अहो 300, 350, पावणे 400 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती? अहो कोणाला तरी हुजरेगिरी करायची, कोणीतरी समोर आलं तर त्याला मुजरेगिरी करायचं, आपल्या आया बहिणींच्या कपड्यावरचं कुंकू पुसून टाकलं जायचं, आपल्या आया बहिणींची आबरू लुटली जायची. इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कष्टकऱ्यांना, इथल्या कामगारांना कोणी वाली राहिला नव्हता. अहो इथल्या जुलमी राजवटींच्या टाचाखाली हा महाराष्ट्र आणि हा राष्ट्र ओरबडला जात होता. त्याच वेळेस या देशामध्ये, त्या काळामध्ये या देशाच्या मातीमध्ये या राष्ट्राचा विचार करून एक स्वाभिमानाचा पायंडा रचण्याचं काम, स्वाभिमानाचा हुंकार पेरण्याचं काम राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेच्या डोक्यावरती मायेचं छत्र धरणारं स्वराज्य याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केलं. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याची भगवी पताका तंजावर पासून तर पेशावर पर्यंत आणि अटक पासून तर कटक पर्यंत या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम माळवा प्रांताचे सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांनी केले. आणि राजे मल्हारराव होळकर यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम राजमाता, राष्ट्रमाता, महामाई, महाराणी, माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. हा इतिहास आहे आपला. परंतु हा इतिहास सांगत असताना आपला इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे, प्रचंड कुणीही वक्ता सर आला तर फक्त सांगतोय की अहिल्यादेवी होळकरांनी या देशाच्या मातीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. अहो अहिल्यादेवीचं काम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या पलीकडे होतं की नाही, हाच भला मोठा प्रश्न आमच्या समोर एखाद्या वेळेस उभा राहतो. अहो या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने हिंदूची मंदिरं बांधण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मुस्लिमांच्या मस्जिदी बांधण्याचं सुद्धा काम केलंय. हा इतिहास सुद्धा समोर आला पाहिजे. कारण आपण आपल्या मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या समाजापुरतं जर बांधित ठेवलं तर आपल्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा विचाराचा जो काही पगडा आहे तो विचाराचा पगडा मित्रांनो समोर येणार नाही. म्हणून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा पगडा आणण्यासाठी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड मानव जातीसाठीच काम केलंय. हा विचार आपल्याला या देशाच्या मातीमध्ये पेरण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. अहो त्या काळाची काय परिस्थिती होती, अनेक दुष्काळ पडायचे आणि दुष्काळ पडत असताना त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. शेतकऱ्यांना ज्या काही पडीक जमिनी होत्या त्या पडीक जमिनी सुपीक करण्याचं काम मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आणि तिथले जे काही गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला जमिनी वाटप करण्याचं काम मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केलं. खर तर हा इतिहास आपण सांगितला पाहिजे. आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास सांगत असताना, मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या बुद्धी आणि चातुर्य सांगत असताना आपल्या समाजामध्ये विचार करणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. खर तर दादानो, राज्यकर्ता राजाच्या पोटी राजा जन्म घेऊ शकतो, परंतु राजा म्हणून जन्म घेतलेल्या व्यक्तीमध्ये आवश्यक ती कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व जन्म घेऊ शकत नाही. आणि जर का आवश्यक ती कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व निर्माण करायचे असतील तर त्या व्यक्तीकडे बळ असावं लागतं. ते बळ कुठं आणि कसं वापरावं यासाठी त्या व्यक्तीकडे बुद्धी असावी लागते. आणि ज्या व्यक्तीकडे बळ आणि बुद्धी असते
त्या व्यक्तीकडं निश्चितपणानं चातुर्य सुद्धा असावं लागतं. म्हणजे ज्या व्यक्तीकडं बळ, बुद्धी आणि चातुर्य असते तोच व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. हा विचार मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षापूर्वी याच महाराष्ट्राच्या आणि याच राष्ट्राच्या मातीमध्ये देण्याचं काम केले. खरं तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांबद्दल सांगत असताना, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांबद्दल बोलत असताना प्रचंड मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आहे. म्हणून मला वाटतं बराचसा वेळ झालाय आणि येण्यासाठी मला सुद्धा उशीर झाला होता. परंतु माझे हात जोडून विनंती आहे, दादानो, हे गाव, मी दादाला विचारलं की गाव नेमकं किती घराचं आहे. त्यावेळी दादांनी सांगितलं की गावामध्ये जवळपास 2 ते 3 हजार मतदार असतील, म्हणजे लोकसंख्या असेल. म्हणजे 3000 लोकसंख्येच्या गावामध्ये कुठं 5, 50, 100 लोक जमतायत. हे आपलं खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल. परंतु प्रत्येक विचाराची सुरुवात, प्रत्येक संघर्षाचा काळ हा निश्चितपणानं छोट्या गोष्टीमधूनच सुरुवात होत असतो. आणि मासोळे सरांनी बोलताना सांगितलं की आम्ही हा मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून साजरी करतोय. ही सुरुवात आहे, ही क्रांतीची सुरुवात आहे. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं काम आता प्रत्येक गावामध्ये जाते. गावातले प्रत्येक तरुण आता हुशार झाले. त्या तरुणांना सुद्धा वाटतंय की मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास समोर आला पाहिजे. परंतु मला फक्त एकच सांगायचंय की आपल्याला वाटत असेल की समाजासाठी काम करत असताना माणसाकडे पैसा असावा लागतो, तर मला वाटतंय माणसाकडे पैसा तर असावाच लागतो. पैसा हे महत्वाचं साधन आहेच, परंतु आपण आपल्या समाजासाठी पैसा विना सुद्धा काम करू शकतो. परंतु त्या व्यक्तीकडे तेवढा आत्मविश्वास असला पाहिजे. म्हणजे जर माणसाकडे आत्मविश्वास असेल तर तो स्वतःसाठी तर काम करतोच, परंतु आपल्या समाजासाठी काम करत असतो. आणि समाजासाठी काम करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण फक्त समाजासाठी 5 गोष्टी करायच्या. जर आपण समाजासाठी 5 गोष्टी केल्यात तर निश्चितपणानं आपला समाज परिवर्तनाच्या दिशेनं, विचाराच्या क्रांतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे, जर आपल्या समाजामध्ये आणि आपल्या समाजातल्या माणसावरती जर कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर त्या समाजातल्या माणसाच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. त्या समाजातल्या माणसासाठी आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही पहिली गोष्ट आपण केली पाहिजे. जर आपल्याला बोलता येत नसेल तर समाजातल्या माणसासाठी, जिथं आपल्या लोकांवरती अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण लेखणीच्या माध्यमातून ही वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे ज्या माणसाला बोलता येत नाही त्याने किमान लिहिण्याचं तरी काम केलं पाहिजे. म्हणजे ज्या माणसाला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, त्या माणसांनी आपल्या माणसासाठी किमान रस्त्यावरती तरी उतरता आलं पाहिजे. आणि जी माणसं बोलतायत, जी माणसं लिहितायत, जी माणसं आपल्या माणसासाठी प्रामाणिकपणे काम करतायत, त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहता आले पाहिजे. आणि या गोष्टी जरी आपल्याला करता येत नसतील तरी जी लोक या समाजाला परिवर्तनाच्या आणि विचाराच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतायत, जी लोक या समाजाचा इतिहास जगासमोर मांडण्याचं काम करतायत, जी लोक या समाजाला आदर्श समाज घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतायत, त्या लोकांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहून ते लोक प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना नाव न ठेवण्याचं काम तरी किमान आपण केलं पाहिजे. एवढ्या जरी 5 गोष्टी आपण शिकलो तर निश्चितपणानं आपल्या समाजामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण निश्चितपणानं या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं कार्य सांगत असताना, शेतकऱ्याविषयी बोलत असताना फक्त एवढंच सांगेल दादांनो, मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचे एवढेच विचार होते की मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी 300 वर्षापूर्वी याच देशाच्या मातीमध्ये एक विचार दिलाय की झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, अशी होती माता अहिल्यादेवी होळकरांची वृत्ती. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, अशी होती माता अहिल्यादेवी होळकरांची वृत्ती. इथल्या शेतकऱ्यांना देऊनी बळ वाढविली इथल्या शेतकऱ्यांची शक्ती. अहो इथल्या गोरगरिबांसाठी काढून अन्न छत्र
वस्त्र आणि त्या पशु पक्ष्यांना देऊन पाणी मानवतेसाठी भक्ती करण्याचं काम मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलंय. आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी मानवतेची भक्ती करत असताना इथल्या शेतकऱ्यांना शक्ती देण्याचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलंय. म्हणून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा प्रचंड मोठा इतिहास आहे. तो इतिहास येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या समोर येईल आणि येत जावा एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जाते शेवटी एवढंच सांगतो दादांनो, मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल बोलताना एवढंच सांगेल की तू राजनीति की ज्ञाता थी, तू राजनीति की ज्ञाता थी, भारत माता की विधाता थी, तू राजनीति की ज्ञाता थी, भारत माता की विधाता थी, तू महाराष्ट्र की बेटी थी पर सकल राष्ट्र की माता थी, तू सरस्वती चंडी और वैष्णवी शक्ति एक संग आई थी, ममता की मूर्ति जैसी माता अहिल्यादेवी होळकर थी. माता अहिल्यादेवी होळकरांचं खऱ्या अर्थानं त्यांचं कर्म, माता अहिल्यादेवी होळकर यांचं बुद्धी आणि त्यांचं चातुर्य आपल्या समाजापर्यंत आलं पाहिजे आणि त्यांच्या समाजाच्या लोकांच्या आपल्या प्रत्येक मुलाच्या प्रत्येक मनामध्ये रुजलं पाहिजे. आपल्या मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना मला वाटतंय प्रत्येकाच्या घरामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती असेल, त्यांची प्रतिमा सुद्धा असेल. परंतु शेवटी जाताना एवढंच सांगेल की दादांनो, ज्या पद्धतीनं मातोश्री अहिल्यादेवी होळकर त्यांच्या आपल्या घरामध्ये मूर्ती आहे, त्याच पद्धतीनं मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाची जी काही पुस्तकं आहेत, ती इतिहासाची पुस्तकं सुद्धा आपल्या घरामध्ये आता असावी, ज्या इतिहासाच्या माध्यमातून आपली मुलं घडतील आणि मुलं घडल्याच्या नंतर हीच मुलं या महाराष्ट्राला आणि या राष्ट्राला घडवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतील आणि ते करावेत एवढा माफक आशावाद या गंगा हिप्परग्याच्या या गावामधून व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलात सर, माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्व अहिल्यादेवी जयंती सार्वजनिक महोत्सवाच्या या ठिकाणी मी प्रचंड आत्मीयतेने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.